घोटगाव येथील शेतकरी भगवान महाराज यांच्या शेतजमिनीच्या शेजारी RMC प्लांट सुरू केल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। प्लांटमधून उडणाऱ्या धुरळ्यामुळे आंबा, पेरू, अन्य कडधान्यांचे नुकसान होत असल्याने प्लांट बंद करण्यात यावा अशी भगवान महाराज यांनी मागणी केली आहे। दरम्यान हा प्लांट बेकायदेशीर असून यामुळे प्रदूषण होत आहे, परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचा आरोप ग्राम विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केला आहे। 2023 ला ह्याही प्लॉन टाकला, त्यावेळी मी त्यांना सांगितलं का हा प्लॉन टाकले म्हणून पाणी मारा आणि तुम्ही आम्हाला त्रास न होताना तुमचं काम तुम्ही करू शकता, आमची आणि काय अडचण नाही। असं करता करता आंबे वगैरे संपूर्ण खराबच झाले। तर मी काय त्यांना बोलू का बघा का हे भरपाई तुम्हाला द्यायला लागेल, मला हे भरपाई न देताना 4-5 वेळा माझ्या ऑफिसला मी सांगितलं ऑफिसला येणार नाही का। तो ऑफिसला गेल्यानंतर ह्या लोकांनी शेतकऱ्यांना फसवून त्यांनी पैसा वाटप केला होता, तो माझ्या मनात होता। तर त्याच्यामुळे आता माझा स्वतःचा सातबारा येते आणि त्या सातबाऱ्याच्या करला हा प्लॉन टाकलेला आहे। जी जागा कष्ट आहे त्या जागेचा सर्वे नंबर किती आहे? 29/1 29/3। मग या संदर्भात काय तलाठ्यांनी पंचनामा वगैरे केला? हा, तलाठ्यांनी पंचनामा केला। पंचनाम्यामध्ये सांगितलं का नुकसान दाखवलेलं आहे, नुकसान हे झालेलंच आहे आणि इथे येऊन सांगितलं बाबा सातबारा दाखव आणि परमिशन कुणी दिला हे आम्हाला दाखवा। तर त्यांची माणसं तिथे होती, तर त्याही सांगितलं का इथं कोणच नाही तर हा प्लॉन बंद करा। तर ह्याही 4 दिवस प्लॉन बंद केला। आता त्याच्यावर काय झालं, 1 महिना व्हायला आला, मी नगरपालिकेमध्ये गेलो, 3 अर्ज दिले, त्याचं उत्तर मिळालं नाही। पोलीस स्टेशनला गेलो, आता त्यांना सांगितलं ते इथं चौकशीला आली, तर मी आता 3 तारखेला तुम्हाला दिलं होतं, आता 1 महिना होऊन गेला। आल्यानंतर साहेबाई सगळी चौकशी केली, तर माझा एकच म्हणणं होता तुम्ही चौकशी करून गेलं ह्याविषयी तुमचा मी आभारी आहोत, पण तुम्ही केस दाखल करायला पाहिजे होती। तुमची नक्की मागणी काय आणि आरोप कोणावर आहेत? आमची मागणी एकच आहे, इथे येऊन जर देत असतील तर हा प्लॉन त्यांनी बंद करावा, तो कुठेही न्यावा, आम्हाला त्रास होता कामा नाही, नव्हतच नव्हाणारच। तर सातबारचे करला रात दिवस 24 तास चालू, कोण बोलणार आहे यांना? आई बोलायला आली तर कोण केस टाकायला लागला, आता केस काही घेतली नाही म्हणून ते आडवायला लागलं म्हणा। मग आता जर आम्हाला हा पण जर करायची ताकद नसेल ते किती योग्य आहे? हे घरात शिरून उद्या पोरांना मारतील, हे पहिले लक्षात घ्या तुम्ही। आज माझ्याकडे आहे काय लोकांना लुटालुटी केले, पेपर माझे आहेत, मांगावतो लोक कोण जाधव फादव खादव कुठचे आणलेले आहे लोकांनी, याचा तरी गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे ना। तर याची चौकशी व्हायला पाहिजे, माझी स्वतःची इच्छा आहे। तर नाही चौकशी केली तर मग यांना माग पडेल। पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका एकच आहे, ही चौकशी करावा, हे प्लॉन बंद करा, ही माझी मागणी आहे। बाकी माझी मागणी काही नाही, मला कोणता पैसा नको, आरका नको, काही नको। गोडीनी झाले असतं काहीतरी उपाय केले असं, आता होऊ शकणार नाही। कारण की तो एक MRC मध्ये आज एवढा लढलो, माझ्यावर केसी झाल्या, खंडणीची केस माझ्यावर सगळ्या माझ्या, मग एक पोलीस स्टेशन करणार का नाही करणार हे मला आता आठवायला लागलं, म्हणून एवढ्यावर मी आलेला आहोत। या संदर्भात तुम्ही तहसीलदारांची भेट घेतली होती, त्यांचा हा विषय पंचनामा झाल्यानंतर त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही, या संदर्भात तहसीलदारांची भेट घेतली नाही? तहसीलदारांमध्ये गेलो नाही, आणखी कुणाची तुम्ही भेट घेतली? मी फक्त पोलीस स्टेशनला सांगितलं आणि ठाकूरला भेटलो, नावड्याला, आणि इथे एक ऑफिस काढले त्यांना भेटलो, त्याही पण नोटीस दिली। ठाकूर काही इथं बघायला आला नाही, ठाकूरने यायला पाहिजे, ठाकूरला अंगडा चौकशी करा का, तर मला कुरूप मिळेल चौकशी केली तर। तुम्ही चौकशी तर ना करास, मग उद्या आतमध्ये गेल्या तुम्ही तर काय चौकशी करणार आहात? हा, शेवटला काय म्हणणं आहे? पोलिसांचं म्हणणं काहीच नाही, पोलिसांचं म्हणणं एकच आहे का आम्ही बंद करू शकणार नाही, वरचे अधिकारी बनते। तर वरच्या मंडलला तलाठी मला सांगितलं आमचा जो मंडल आहे त्याच्याकडे नोटीस पाठवलेली आहे, आता निर्णयाच्या मंडळाचा आहे, मंडळाने त्वरित तो निर्णय घ्यावा, नाही घेतला तर शेवटला मी आमर उपोषण करणार। मी सुनील पाटील, ग्राम विकास सामाजिक संस्था घोट अध्यक्ष आहे आणि माजी सरपंच आहे। हा जो विषय आहे तो विषय असा आहे की आता तुम्ही नुकसान तर बघितलं जातं बरोबर, हा प्लांट जो आहे तो पूर्ण बेकायदेशीरित्या चालवला जातो आहे आणि याच्यावर तहसीलदार किंवा महानगरपालिकेचे अधिकारी पूर्ण कानाडोळा करत आहेत
त्याच्या कुठली ॲक्शन घेत नाहीत. कितीतरी वेळेला कंप्लीट केले त्यांच्याकडे, पण ते बंद करत नाही. ॲक्च्युली त्यांनी लगेच नोटीस देऊन ते बंद करायला हवं होतं, कारण बेकायदेशीरित्या चालवलं आहे. आज आमच्या एखाद्या शेतकऱ्याने एक छोटीशी वीट भट्टी काढली तर लगेच त्या महानगरपालिकेची नोटीस येऊन लगेच ते बंद केला जातो. हा एवढा मोठा प्लॅन इथं बेकायदेशीरित्या चालवला होता आणि त्याच्यापासून खूप प्रदूषण होत आहे. आज पूर्ण बागायती खराब झालेली आहे. इथं कडधान्याची लागवड केलेली आहे ती खराब झालेली आहे. हा नुकसान होत आहे, प्लस वातावरणामध्ये प्रदूषण होत आहे. ह्या गोष्टीकडे ना तहसीलदाराचा लक्ष आहे, ना प्रांत अधिकाऱ्याचा लक्ष आहे आणि ना महानगरपालिकेचा लक्ष आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे पूर्ण यंत्रणा ही करप्ट यंत्रणा आहे. कारण एखाद्या धनाढ्य माणसाला ते आपल्या पाठीशी घालत आहेत आणि इथल्या गरीब दुबळ्या शेतकऱ्यांना तर नुकसान होत असूनही त्यांच्याकडे त्यांना न्याय मिळत नाही किंवा न्याय देण्याचा तसा प्रयत्नही करत नाहीत. तर मला हेच म्हणायचं आहे का ही पूर्ण यंत्रणा जी आहे ही करप्टेड यंत्रणा आहे. ही कुठली ॲक्शन मूडमध्ये येत नाही, तर त्यांनी ॲक्शन घेऊन हा प्लान त्वरित बंद करावा. नाहीपेक्षा मग आम्ही आमचे गावकरी म्हणा किंवा महाराज आम्ही इथे आंदोलन करू. महाराज तर उपोषणाला बसणार आहेत, त्यांना उपोषणाची इथे प्रॅक्टिस आहे. जे आमरण उपोषण करतील इथे जर हा प्लान बंद नाही झाला तर. हा प्लॅन नक्की कुणाच्या मालकीचा आहे, काय त्याच्या मालकीचं म्हणजे बघा, ही जमीन त्याच्या मालकीची आहे. ती कशी मिळाली ते तुम्हाला माहिती आहे. जवळजवळ इथं 50 एकरचा इथं भ्रष्ट व्यवहार करून ह्या जमीन या लोकांनी या बिल्डरांनी हडप केलेल्या आहेत. आपले हे खोटे जमिनी काय म्हणतात त्याला, ते पुनर्वसित लोकांना दिलेले आहेत. आणि ते पुनर्वसित लोक जे आहेत ते असे तोते दाखवून त्यांच्या नावी करून पुन्हा यांनी तुरंत यांच्या नावी करून घेतलेल्या आहेत ह्या जमिनी. ऍक्च्युली ह्या जमिनी त्यांना कसण्यासाठी दिलेल्या आहेत. कमीत कमी 5 वर्षे त्यांनी कसावं अशी कलेक्टरची त्यांना ऑर्डर आहे का बाबा 5 वर्षे तुम्ही या जमिनीची मशागत करायची आहे. त्यांनी असं काही केलं नाही. आता हे चालके फालके कुठून आलेत, यांना कधी जमिनी दिल्या यावी, कधी ताबा घेतला, आणि ते चतुसीमावाले आलेत. त्यांनी ह्या चालकेमधलं एखादरी लाभार्थी त्यांनी तिथे हाणावा आणि त्यांनी त्याची जमीन दाखवावी की बाबा माझी इथे जमीन आहे, तर तो चतुसीमावाला म्हणजे सगळा बोगस व्यवहार करून या जमिनी या बिल्डरांनी हडप केलेल्या आहेत. तर ह्या गोष्टीचा आम्हाला या गोष्टीवर आमचं ऑब्जेक्शन आहे की कुठले चालके फालके इथे येऊन कसे काय जमीन घेऊ शकतात आणि त्याला शासन कसं काय देऊ शकतो जमिनी. म्हणजे हा व्यवहार जो आहे हा व्यवहार पण पूर्णतः भ्रष्ट व्यवहार आहे. इथे केवळ बिल्डरांच्या घशात जमिनी घालण्यासाठी हा व्यवहार गेलेला आहे. आणि या ज्यांना जमिनी दिलेल्या आहेत त्यांचा नाव पत्ता सुद्धा शासनाला माहिती नाही. महाराजांनी या ठिकाणी सांगितलं का तलाठ्याने पंचनामा देखील केलेला आहे, तसं पत्र दिलेलं आहे. बघा, तलाठ्याने पंचनामा केला, तो पंचनामा दिलेला आहे, पण त्याच्यावर ऍक्शन होणं गरजेचं नाही. बाबा तो त्वरित तो प्लान तुम्ही बंद करा. नाहीपेक्षा तुमच्यावर काय त्या कलमाखाली काय फौजदारी गुन्हे दाखल करा. तुम्ही शासनातर्फे यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आम्ही कशाला करायला पाहिजे हो? महानगरपालिकेने किंवा तहसीलने किंवा प्रांताने यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजेत. तसं होत नाही, म्हणजे ही यंत्रणा करप्ट आहे. आता पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आता जे कायदेशीर आम्ही जे अर्ज वगैरे आणखीन अर्ज काय करू, नंतर मग शेवटी आंदोलन किंवा उपोषण पर्याय ना आम्हाला राहिला आता.